मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे पुणे दौऱ्यावरती आहेत आणि या पुणे दौऱ्यात आगामी विधानसभा निवडणुकीसंदर्भात नेमकी काय व्यूहरचना असणार आहे, काय रणनीती असणार आहे, त्या संदर्भात सुद्धा राज ठाकरे हे प्रमुख काही पदाधिकाऱ्यांशी चर्चा करण्याची शक्यता आहे। किशोर शिंदे आता आपल्या सोबत आहेत। किशोरजी, काय राजसाहेबांचा पुणे दौरा आहे काल आणि आज 2 दिवसांचा दौरा, काही पक्षप्रवेश सुद्धा आज पार पडतायत, काय नेमका हा दौरा आजचा असणार? राजसाहेबांचा 3 दिवसाचा हा पुणे दौरा आहे। खरं तर संध्याकाळी 6 वाजता बालगंधर्वला कार्यक्रम आहे फडणवीस साहेबांचा, त्या दृष्टिकोनातून साहेब आलेले आहेत आणि 3 दिवसाच्या ह्याच्यामध्ये काल आता पाहिलं आपण की सिंहगड रोडवरती जे काही पूरग्रस्त जो काही भाग झाला होता त्या भागामध्ये राजसाहेबांनी त्या ठिकाणी व्हिजिट दिली, त्यांच्या समस्या समजून घेतल्या। अनेक या आठवड्यामध्ये सन्माननीय मुख्यमंत्री साहेबांशी बोलून त्या समस्यावरती काही बऱ्याच जणांच्या गाड्या गेलेल्या आहेत, गाड्यांचं नुकसान झालेलं आहे, त्याचा इन्शुरन्स मिळत नाही, त्या संदर्भात राजसाहेब मुख्यमंत्र्यांशी बोलणार आहेत आणि बऱ्याच गोष्टीवरती राजसाहेब मुख्यमंत्र्यांशी या ठिकाणी बोलणार आहेत। म्हणजे हा सगळा पाहणी दौरा करून मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहेत राजसाहेब? हो, काल राजसाहेबांनी सांगितलं की पाहणी दौरा झाल्यानंतर संबंधित संस्थेची म्हणजे मुख्यमंत्री साहेबांशी या संदर्भात भेट घेणार आहेत आणि त्यांच्या संदर्भात जे काही लोकांच्या समस्या आहेत त्या समस्या त्यांच्याशी ते व्यक्त करतील, काय असेल ते। दुसरीकडे विधानसभा निवडणुका स्वबळावरती लढणार अशा पद्धतीचं एकूण स्पष्ट झालेलं आहे, त्याची नेमकी काय तयारी आहे खास करून पुण्याच्या दृष्टिकोनातून? काल राजसाहेबांनी आमच्या प्रमुख लोकांशी पुण्याच्या संदर्भात काल मीटिंग घेतली। काल प्राथमिक चर्चा पुण्याच्या 8ही विधानसभा संदर्भात झालेली आहे। कशा पद्धतीचं कोण कुठं काय आहे या सगळ्या गोष्टी त्यांनी समजून घेतलेल्या आहेत। परत एक आमची अजून एक मीटिंग होईल आज पक्षातल्या काही प्रमुख मंडळी जे आहे पुणे शहराचे आमचे कार्यकर्ते असेल त्या सर्वांची या ठिकाणी आता मीटिंग होणार आहे, त्यांच्याशी पण राजसाहेब चर्चा करतील। पुणे शहरातल्या जिल्ह्यात सर्व जागा तुम्ही लढवणार? आम्ही तर 200च्या वरती जागा लढवणार म्हणलं तर पुणे शहर आणि पुणे जिल्हा आणि पिंपरी चिंचवड या सगळ्या जागा आम्ही लढवणार आहोत, त्याच्या दृष्टिकोनातून आम्ही सगळेजण प्रयत्न करत आहोत। साधारणतः काय नेमकी तयारी आहे पुण्याच्या दृष्टिकोनातून, कारण तुम्ही स्वतः सुद्धा या सगळ्या याच्यात इच्छुक आहात आणि तुम्ही नेमकं कुठून इच्छुक आहात? मी नेहमीप्रमाणे कोथरूडमधनं इच्छुक आहे। 3 वेळा विधानसभा मी कोथरूडमधनं लढवलेली आहे आणि आत्तासुद्धा मी कोथरूडमध्ये इच्छुक आहे। मी राजसाहेबांना सुद्धा तसं सांगितलेलं आहे आणि आम्हाला काम करायला सुद्धा साहेबांनी सांगितलेलं आहे। पुण्यामध्ये 8ही विधानसभा आम्ही तर 100% लढणार आहोत। बरीच मंडळी आमच्याकडे येतात आहे, इतर पक्षातली बरीच मंडळी आमच्या संपर्कात आहेत, त्यांनासुद्धा मनसेमधनं विधानसभा लढवण्याची इच्छा आहे। काही माझे आमदार असतील, जिल्ह्यातनं काही मंडळी आमच्याकडे येण्याची इच्छा व्यक्त करतात आहे। पिंपरी चिंचवडमध्ये पिंपरीमध्ये खास करून बघितलं तर 3 ते 4 नगरसेवक आहेत, कारण तो राखीव भाग आहे, 3 ते 4 नगरसेवक आहे, ते सुद्धा मनसेमध्ये येण्याची इच्छा बाळगत आहेत। पण मग महायुती लोकसभा निवडणुकीत महायुतीसोबत तुम्ही गेला होता, विधानसभेला तसं काही शक्यता आहे का असंच या पुढचं चित्र असणार? नाही, आम्ही महायुतीसोबत गेलो नाहीये, आम्ही महायुतीला फक्त बाहेरनं पाठिंबा दिला होता। सन्माननीय मोदी साहेब पंतप्रधान व्हावे अशी अपेक्षा ह्या भारतातल्या सर्व जनतेची होती आणि सन्माननीय राजसाहेबांनी पण तीच अपेक्षा व्यक्त करून त्यांना पाठिंबा म्हणजे पंतप्रधान होण्यासाठी या ठिकाणी बाहेरनं आम्ही पाठिंबा दिला होता। आम्ही कुठेही महायुतीचा घटक पक्ष झालेलो नाही। आता काय नेमकी आता महायुतीसोबत जाणार आहात की हाच निर्णय कायम राहील, काय वाटतंय की आणि तुमची स्वतःची काय इच्छा की महायुतीसोबत जायला पाहिजे या सगळ्या विधानसभा? हा सगळा विषय सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांचा आहे। साहेबांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही स्वबळाचा नारा दिलेला आहे, आम्ही स्वबळावरती आम्ही आमचं काम करत आहोत। साहेब ज्या वेळेला जी गोष्ट सांगतील त्या पद्धतीने आम्ही करणार आहोत। परंतु एक तुम्हाला सांगतो की आज 200-250 जागांचा आम्ही प्रयत्न करतोय, याचा अर्थ की आम्ही स्वबळावरती जाणार आहोत। महायुतीसोबत जाण्याची काही शक्यता नाही? आत्ता तरी शक्यता नाही आहे, परंतु आम्ही स्वबळाची तयारी करतो। धन्यवाद। तर किशोर शिंदे यांचं म्हणणं की स्वबळाची तयारी मनसेकडून करण्यात आलेली आहे आणि पुण्यातील 8ही विधानसभा मतदारसंघात आम्ही उमेदवार देणार असं सुद्धा मनसेकडून आणि किशोर शिंदे यांचं म्हणणं आहे। कॅमेरामन मिलिंदसह मी योगेश बोरसे, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।